हाय नमस्कार, मी आसावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जांभळी नदीच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पूल तयार केला आहे। पूल ओलांडल्यानंतर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात। कान्हा आणि जांभळी म्हणजेच भगवती या नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने याला संगमेश्वर हे नाव देण्यात आले। पायऱ्या चढून वर गेल्यानंतर प्रवेश मंडपात समोर पुरातन असे 2 नंदी दिसतात। विशेष म्हणजे या मंदिरातील नंदीचे तोंड हे पश्चिम दिशेस आहे व प्रवेश मंडप दक्षिणोत्तर दिशेला आहे। त्याच्या समोर 30 दगडी खांबावर उभा असलेला मंडप व दोन्ही बाजूस दीपमाळा आहे। मंदिर परिसरातील साधारण 7 ते 8 फूट तुळशी वृंदावनाची रचना ही कल्पक आहे। वर तुळस व मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया। तुळशीमध्ये घातलेले पाणी हे मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते। सासवड बस स्थानकापासून साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर। मंदिराची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी आहे। दोन्ही नंदीच्या अंगावरील नक्षीकाम म्हणजे त्यांना वेगवेगळे दागिने घालून सजविण्यात आले आहे। यामध्ये घुंगरू व छोट्या घंट्यांची माळ, फुलांची व मोत्यांची माळ आहे। मंदिरातील दगडी कासव व गाभाऱ्यातील नक्षीकाम खूप सुंदर आहे। प्रत्येक खांबावरील नक्षीकाम हे एकसारखे आहे। कमानीच्या भिंतीवर फूल व वेलींचे रेखीव कोरीवकाम दिसून येते। गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे व सतत तेवत असलेला छोटा दगडी दिवा दिसतो। शिवलिंगासमोर शेंदूर लावलेली एक छोटी गणपतीची मूर्ती आहे। या मूर्तीमध्ये गणपतीची सोंड ही उजव्या बाजूस आहे। मंदिराच्या बाहेरील संपूर्ण भिंतीवर खूप बारीक व रेखीव असे नक्षीकाम दिसते। मंदिर परिसरात काही भागांमध्ये मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याचे दिसून येते। मंदिराच्या भिंतीवर छोटी फुलझाडी लावल्यामुळे व स्वच्छता राखल्यामुळे मंदिर परिसर खूप प्रसन्न वाटतो। या मंदिरापासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर श्री सोपानदेव यांचे समाधी स्थळ आहे। रात्रीच्या वेळेला आतील व बाहेरील बाजूस वेगवेगळ्या कलरचे लाईट लावल्यामुळे मंदिराचे रूप एकदम बदलून जाते। होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।